Hello, my dear students, and welcome to the English class of 5th Standard Marigold NCERT. Today we are doing the lesson Robinson Crusoe discovers a footprint. Students, please subscribe the channel if you have not subscribed the channel, because you will get the notification of the next videos. And please share this video with all your friends of 5th Standard. And the playlist where all the lessons of 5th Standard are there, the link is given in the description box. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती पण फॉलो करा. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील 5th स्टँडर्डचे इंग्लिशचे. आणि प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. सो लेट्स स्टार्ट विथ द लेसन. रॉबिन्सन क्रुसो डिस्कवर्स अ फुटप्रिंट. रॉबिन्सन क्रुसोज शिप हॅड बीन डिस्ट्रॉईड बाय द सी. तर रॉबिन्सन क्रुसो त्याची एक जहाज होतं, शिप होतं, त्याची बोट होती, ती समुद्रामध्ये वादळामध्ये डिस्ट्रॉय झाली होती, खराब झाली होती. ती आता चालण्याच्या लायकीची नव्हती. इट हॅड बीन डिस्ट्रॉयड म्हणजे तिचं मोडतोड झाली होती. डिस्ट्रॉयड बाय द सी. तर समुद्राच्या पाण्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली होती, खराब झाली होती. ही हॅड बीन अलोन फॉर मेनी इयर्स अँड लॉंग्ड फॉर कंपनी. तर तो एकटाच होता आणि त्याला कोणाची तरी साथ हवी होती. तो बरीच वर्ष तो एकट्यानेच जगत होता. ही हॅड बीन अलोन फॉर मॅनी इयर्स अँड लॉंग्ड फॉर कंपनी. लॉंग फॉर कंपनी म्हणजे कोणाची तरी कंपनीची साथीची त्याला आशा होती त्याला. ओके, कोणाची तरी साथ मिळेल जगण्यासाठी असं त्याला वाटत होतं. सो ही लॉंग्ड फॉर कंपनी. वन डे ही डिस्कवर्ड अ फुटप्रिंट ऑन द सँड. तर एक दिवस त्याला त्या समुद्रकिनारी वाळूमध्ये त्याला पावलाचे निशाण दिसले, फुटप्रिंट्स दिसले. On the sand. He discovers a footprint on the sand. आता लेट्स फाइंड आउट व्हॉट ही डिड देन. आता ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की त्या फुटप्रिंटची पुढे कहाणी काय आहे. ते फुटप्रिंट कोणाचे होते, काय होते, त्याचं काय पुढे घडलं ते आपण आता फाइंड आउट करणार आहोत इन दिस लेसन. सो लेट्स प्रोसीड विथ द लेसन. वन डे when I was going towards my boat, I was surprised to see the footprint of a man on the sand. तर एक दिवस तो रॉबिन्सन क्रुसो काय म्हणतो की मी एक दिवस असाच चाललो होतो माझ्या बोटीजवळ, छोटी बोट होती, तिथे जात होतो. तर वाटेत मला एक फुटप्रिंट दिसला एका माणसाचं. आय वॉज सरप्राईज. मला आश्चर्य वाटलं टू सी अ फुटप्रिंट ऑफ अ मॅन ऑन द सँड. एका माणसाचे फुटप्रिंट्स मला रेतीमध्ये दिसले, वाळूमध्ये दिसले. आणि मला आश्चर्य वाटलं, इथे कोण आहे, कोण येऊ शकतं इथे, तिथे कोणीच नाही आहे आजूबाजूला. आय स्टूड अमेज्ड. मी आश्चर्यचकित झालो. आय स्टूड अमेज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. आय लिसन्ड. मी कानोसा घेतला, मी ऐकायला लागलो आजूबाजूला कोणाचे आवाज येत आहेत का. आय लिसन्ड. आय लुक्ड अराउंड मी. मी माझ्या आजूबाजूला बघितलं. आय कुड निदर हिअर नॉर सी एनिथिंग. मला आजूबाजूला कोणी दिसलं नाही की काही ऐकू पण नाही आलं. सो आय डिड नॉट हिअर एनिथिंग नॉर डिड आय सी एनिथिंग. आय वेंट अप हायर टू लुक डाऊन. मी अजून उंचावर गेलो आणि वाकून खाली बघायला लागलो की खाली काय दिसतंय का. आय वेंट अप द शोर. समुद्राच्या किनारी, शोर म्हणजे समुद्रकिनारा, तिथे गेलो, वरती गेलो, खाली गेलो. अप द शोर अँड डाऊन द शोर. आय वेंट अप द शोर अँड डाऊन द शोर. बट इट वॉज नो गुड. त्याचा काही उपयोग झाला नाही, मला काही दिसलं नाही, त्याचा काही फायदा झाला नाही. इट वॉज नो गुड म्हणजे त्याचा काही फायदा झाला नाही. आय कुड फाइंड नो अदर फुटप्रिंट बट दॅट वन. मला दुसरा कुठलंही फुटप्रिंट दिसलं नाही. अजून एक पायाचा निशाण वगैरे काही दिसलं नाही, फक्त ते एक फुटप्रिंट दिसलं. बट दॅट वन. आय वेंट टू इट अगेन टू सी इफ देर वर एनी मोर फुटप्रिंट्स अँड टू टेल इफ इट हॅड बीन माय इमॅजिनेशन. तर तो परत त्या फुटप्रिंटच्या जवळ जाऊन बघायला लागला की मला भास होतोय का की खरंच आहे ते फुटप्रिंट तिथे. आय वेंट अगेन टू सी. परत जाऊन कन्फर्म करायला, शहानिशा करायला तो त्या फुटप्रिंटजवळ गेला. टू सी इफ देर वर एनी मोर फुटप्रिंट्स. त्याच्या आजूबाजूला अजून फुटप्रिंट्स आहेत का ते बघायला. अँड टू टेल इफ इट हॅड बीन माय इमॅजिनेशन. किंवा तो आहे तो पण दिसत नाही आहे का, की माझा नुसता भास आहे, इमॅजिनेशन आहे, असं तो कन्फर्म करायला तिथे गेला. बट आय वॉज नॉट मिस्टेकन. पण तो म्हणाला माझी चूक नव्हती, मी बरोबर बघितलं होतं, माझी मिस्टेक नव्हती. आय वॉज नॉट मिस्टेकन, आय वॉज राईट. फॉर देअर वॉज एक्झॅक्टली द प्रिंट ऑफ अ फूट.
तिथे होतं ते एक्झॅक्टली एका माणसाचं फुटप्रिंट होतं. ओके, त्याला बोटं होती, टाच होते, टोज वर देअर, हील वॉज देअर, एव्हरी पार्ट ऑफ अ फूट. टोज म्हणजे बोटं आणि हील म्हणजे टाच. एव्हरी पार्ट ऑफ अ फूट, पायाची पावलं जी असतात त्याचे प्रत्येक आकार व्यवस्थित होता पावलासारखा. पावलाचा जो प्रत्येक भाग असतो तो सगळा भाग तिथे होता. बोटं होती, टाच होता, मधला भाग होता. आय कुड नॉट इमॅजिन हाव इट केम देअर. मी सांगू शकत नाही किंवा मी कल्पनाही करू शकत नाही की ते फुटप्रिंट तिथे कसं आलं. ओके, तर त्याचं ते कल्पना नव्हती. इट वॉज नॉट हिज इमॅजिनेशन, पण ते ॲक्च्युअली ते फुटप्रिंट तिथे होतं. आय स्टेड अ लॉंग टाईम थिंकिंग बट बिकेम मोर अँड मोर कन्फ्युज्ड. तर ते कुणाचे पाय आहेत हे तो जास्तीत जास्त विचार करायला तिथे थांबला आणि विचार करू लागला की काय असेल, कुणाचे पाय असेल. पण त्याला काही उत्तर मिळेना आणि तो जास्तीत जास्त गोंधळून गेला. ही वॉज कन्फ्युज्ड. तो त्याचा गोंधळ वाढला. ओके, ही स्टेड अ लॉंग टाईम थिंकिंग. खूप वेळ विचार केला तिथंच उभं राहून, पण त्याला काही ते कोडं सुटेना. ॲट लास्ट आय रिटर्न होम व्हेरी फ्रायटन्ड, लुकिंग बिहाइंड मी आफ्टर एव्हरी 2 or 3 स्टेप्स, मिस्टेकिंग एव्हरी बुश अँड ट्री टू बी अ मॅन. तर तो जेव्हा घरी परतला, ही रिटर्न होम, आणि घाबरलेला होता. ही रिटर्न होम व्हेरी फ्रायटन्ड. लुकिंग बिहाइंड मी आफ्टर एव्हरी 2 or 3 स्टेप्स. तर प्रत्येक 2 पावलं 3 पावलं चालल्यावर तो मागं वळून बघायचा कोणी आहे का. झाडीत बघायचा, म्हणजे बुश म्हणजे झाडं, छोटी झुडपं. सो एव्हरी 2 or 3 स्टेप्स, मिस्टेकिंग एव्हरी बुश टू बी अ मॅन ऑर अ ट्री टू बी अ मॅन. म्हणजे त्याला झाडे झुडपं दिसली की त्याला वाटायचं अरे तिथे माणूस आहे का तो. मग तो परत चेक करायचा, मग नाही, ते झाडच होतं. असं 2-3 पावलं चालल्यावर तो सारखं ते झाडं आणि झुडपं चेक करायचं. त्याला ती झाडं झुडपं म्हणजे एखादा माणूसच आहे का असं भास व्हायचा. सो दिस वे ही वॉज व्हेरी फ्रायटन्ड अँड ही वॉज वॉकिंग. घाबरून तो चालत होता. वेन आय केम टू माय केव म्हणजे त्याची गुहा, आणि त्याला तो काय म्हणायचा, कासल. वेन आय केम टू माय केव विच आय कॉल्ड माय कासल, आय रॅन इनसाइड इट. तो धावत आपल्या गुहेच्या आतमध्ये गेला. ॲज इफ आय वॉज बिंग चेस्ड, म्हणजे जणू काय माझा कोणीतरी पिच्छा करतोय, माझ्या मागावर कोणीतरी आहे, मला कोणीतरी चेस करतंय, म्हणजे मागावर कोणीतरी आहे असं समजून तो त्या गुहेत पळून गेला, आत घुसला. आय डू नॉट रिमेंबर वेदर आय यूज द लॅडर ऑर वेंट इन बाय द होल. तर त्याला ते आठवत नाही की तो त्याच्या गुहेत शिडीवरनं चढून गेला किंवा त्या एक जे होल होता, जो गुहेला भोक होतं, त्या भोकातून आतमध्ये गेला किंवा तो शिडीत चढून गेला, हे त्याला व्यवस्थित आठवत नव्हतं. आय डू नॉट रिमेंबर वेदर आय यूज द लॅडर म्हणजे शिडी, ऑर वेंट इन बाय द होल इन द रॉक. ओके, ते खडक होतं, त्याच्यामध्ये तो जो होल झाला होता त्याच्यामुळे त्याची गुहा झाली होती. तर त्या गुहेत, त्या रॉकमध्ये तो त्या जे बोगदाड पडले होते त्याच्यातनं गेला किंवा शिडी चढून गेला हे त्याला माहीत नव्हतं. विच आय कॉल्ड द डोर. तर जे ते दरवाजा होता, जे होल होता त्याला तो दरवाजा म्हणायचा, त्याच्या रॉकचा, त्याच्या गुहेचा. द डोर ऑफ द केव विच आय कॉल्ड द डोर. आय रॅन फॉर कवर. मग तो आतमध्ये स्वतःला झाकून घेण्यासाठी गेला, कवर करण्यासाठी गेला, आणि एवढा फास्ट पळाला की कुठलंही जनावर जसं फास्ट पळतं तसं. आय रॅन फॉर कवर फास्टर दॅन एनी ॲनिमल कुड रन. कुठलंही जनावर जेवढं फास्ट पळणार नाही तेवढ्या जोरात मी पळालो. आय डिड नॉट स्लीप दॅट नाईट. ती रात्र मी झोपलोच नाही. द मोर आय थॉट अबाउट वॉट आय हॅड सीन द मोर आय वॉज अफ्रेड. त्यात जेवढा तो विचार करू लागला की त्याने काय पाहिलं, ते मोठं पाऊल बघितलं कोणाचं, तसा तो जास्ती घाबरायला लागला. द मोर आय थॉट अबाउट वॉट आय हॅड सीन द मोर अफ्रेड आय बिकेम. आय थॉट इट कुड बी वन ऑफ द सॅवेजेस. तर त्याला वाटलं ते कोणीतरी रानटी माणसं आहेत, जी रानात आदिवासींसारखी किंवा जंगली माणसं असतात, त्यांना सॅवेजेस म्हणतात. तर एखाद्याचे सॅवेजेस असू शकतं ऑफ द मेनलँड. मेनलँड म्हणजे मोठी जागा, मोठा एरिया, रान, फॉरेस्ट. त्या मेनलँडमधला एखादा सॅवेज, रानटी माणूस असू शकतो, जो हू हॅड वॉन्डर्ड आउट टू द सी इन अ स्मॉल बोट. जो बोटीमधून फिरायला पाण्यामध्ये आला असेल, बाहेर त्या मेनलँडच्या बाहेर आला असेल आणि बोटीमध्ये बसून समुद्रात फिरत असेल. वॉन्डर्ड म्हणजे फिरणं.
तो असा माणूस असू शकेल, हे विचार करून त्याला भीती वाटली. लकीली आय वॉज नॉट ऑन द शोर ॲट दॅट टाईम. तर तसा जर तो माणूस आला असेल समुद्रात फिरायला, तर नशिबाने मी तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर नव्हतो, हे बरं झालं. लकीली आय वॉज नॉट ऑन द शोर ॲट दॅट टाईम. त्या ज्या वेळेला तो आला त्यावेळेला मी तिथे नव्हतो. बट व्हॉट इफ ही हॅड सीन माय बोट. पण अगर त्याने माझी बोट बघितली असेल तर काय होईल, या विचाराने तो घाबरला. इफ ही हॅड सीन द बोट ही वूड हॅव रिअलाइज दॅट समवन लिव्ड ऑन द आयलंड. जर त्याने माझी बोट बघितली तर त्याला कळेल की या आयलंडवर अजून कोणीतरी राहते. अँड वूड सून रिटर्न विथ अदर्स टू किल अँड इट मी. आणि कोणीतरी राहतं हे कळल्याबरोबर तो आपल्या अजून दुसऱ्या साथीदारांना घेऊन इथे येऊ शकतो, आम्हाला मारायला आणि खायला, किंवा मला मारायला आणि खायला आपल्या दुसऱ्या साथीदारांना तो घेऊन येऊ शकतो. ह्या विचारांनी त्याला खूप भीती वाटली रॉबिन्सन क्रुसोला. अँड सो आय ले फिअरफुल फॉर मेनी डेज अँड प्रेड फॉर प्रोटेक्शन. आणि अशा विचाराने तो खूप घाबरला आणि असेच दिवस तो घाबरून दिवस काढू लागला. खूप दिवस झाले तो असाच घाबरलेला होता आणि तो त्या दिवसांमध्ये अगदी देवाकडे प्रार्थना करत होता, माझं रक्षण कर म्हणून, प्रोटेक्ट कर मला. ही प्रेड फॉर प्रोटेक्शन. इन डुईंग सो आय वॉज मच कम्फर्टेड अँड बिगेन गोईंग आउट टू इन्व्हेस्टिगेट. आता दिवस जसे जाऊ लागले तसं त्याला त्याची भीती कमी होऊ लागली. ही वॉज मच कम्फर्टेड म्हणजे तो कम्फर्टेबल होऊ लागला थोडा. आणि नंतर तो त्याच्या गुहेतून बाहेर पडू लागला, परत एकदा चेक करायला. टू इन्व्हेस्टिगेट म्हणजे शहानिशा करायला, काय होतं, कोण होता तो माणूस. थोडा धीर आला त्याला आणि तो आता बाहेर जाऊ लागला. बिगेन गोईंग आउट टू इन्व्हेस्टिगेट. बट इवन नाव ॲज आय वेंट फॉरवर्ड आय लुक बिहाइंड मी फ्रिक्वेंटली. पण जरी तो बाहेर जाऊ लागला तरी पण तो मागे वळून बघायचा की परत कोणीतरी मागे येतं आहे का, किंवा ते फुटप्रिंट्स दिसत आहेत का. बिकॉज आय वॉज स्टील व्हेरी फ्रायटेड. त्याची भीती थोडीशी कमी झाली होती पण पूर्णपणे भीती गायब नव्हती झाली. तो थोडासा घाबरलेला अजूनही होता. हावेवर ॲज आय वेंट अबाउट फॉर 2 or 3 days अँड सॉ नथिंग आय बिकेम अ लिटल बोल्डर. आता हळूहळू जेव्हा तो बाहेर जाऊ लागला, 2-3 दिवस गेला बाहेर आणि हळूहळू त्याला काही सापडलं नाही, तशी तो अजून बोल्ड झाला, म्हणजे शूर, त्याला धीर आला, तो अजून जरा वीरता दाखवायला लागला. भीती कमी झाली थोडीशी आणि ही बिकेम लिटल बोल्डर. जरासा त्याच्यामध्ये धीर आला, बळ आलं. बिकॉज ही सॉ नथिंग. त्याला तिथे काही सापडलं नाही पुढच्या 3 दिवसात. आय डिसाइडेड टू गो डाऊन टू द शोर अगेन. तर त्याने समुद्रकिनाऱ्यावर परत जायचं ठरवलं आणि तिथे जाऊन परत एकदा चेक करायचं. गो देअर अँड एक्झामाइन द फुटप्रिंट वन्स मोर. आणि परत जाऊन तिथे ते फुटप्रिंट आहे की नाही हे परत एकदा चेक करावं असं त्याला वाटलं. आय डिसाइडेड टू मेजर इट विथ माय ओन फुटमार्क. त्याने ते आता फुटप्रिंट जे होतं त्याचं माप घ्यायचं ठरवलं, ते मेजर करायचं ठरवलं स्वतःच्या पायाच्या मापाबरोबर. स्वतःच्या पायाची लांबी किती आहे आणि त्या फुटप्रिंटची लांबी किती आहे हे त्याने कम्पेअर करायचं ठरवलं. ॲज आय केम क्लोजर टू द फुटप्रिंट आय रिअलाइज दॅट इट कुड नॉट बी माय फुटप्रिंट. तर जसा तो त्या फुटप्रिंटच्या जवळ आला, जे फुटप्रिंट इथे होतं, त्याला कळलं की रिअलाईज केलं, म्हणजे त्याला कळून चुकलं की ते फुटप्रिंट त्याचं स्वतःचं असू शकत नाही. इट कुड नॉट बी हिज ओन फुटप्रिंट. आय रिअलाइज दॅट इट कुड नॉट बी माय फुटप्रिंट. का? बिकॉज आय हॅड नॉट कम टू दिस पार्ट ऑफ द बीच सिन्स अ लाँग टाईम. कारण मी बऱ्याच दिवसांमध्ये या बीचवर आलो नव्हतो. ओके, आय हॅड नॉट कम टू दिस पार्ट. या भागावर, बीचच्या या भागाला मी बरेच दिवसापासून आलो नव्हतो. आय हॅड नॉट कम टू दिस पार्ट ऑफ द बीच सिन्स अ लाँग टाईम. सेकंडली, ॲज आय प्लेस्ड माय फूट अलॉंगसाइड द फुटप्रिंट इट सीम्ड लार्जर दॅन माय ओन. आता दुसरी गोष्ट, त्याने जेव्हा त्याचं पाऊल त्या फुटप्रिंटच्या शेजारी ठेवलं, अलॉंगसाइड दॅट फुटप्रिंट, प्लेस्ड माय फूट अलॉंगसाइड दॅट फुटप्रिंट, इट सीम्ड म्हणजे ते फुटप्रिंट खूप मोठं होतं त्याच्या स्वतःच्या फूटपेक्षा. इट सीम्ड लार्जर दॅन माय ओन. तर ते फुटप्रिंट त्याच्या स्वतःच्या पावलापेक्षा, त्याच्या स्वतःच्या फूटपेक्षा खूप खूप मोठं होतं. माय फिअर रिटर्न. त्याला आता त्याची जी भीती गेली होती ती पुन्हा भीती त्याची आली.
त्याला पुन्हा भीती वाटू लागली, तो पुन्हा घाबरला. आय वेंट होम अगेन, तो परत घरी गेला. बिलिव्हिंग दॅट देअर वॉज समवन देअर. तर आता त्याला पक्की खात्री झाली होती, त्याचा बिलीव्ह करत होता तो, म्हणजे ही स्टार्टेड बिलिव्हिंग दॅट देअर वॉज समवन देअर. तर नक्कीच तिथे कोणीतरी आहे याची त्याला खात्री पटली होती. द आयलँड वॉज इनहॅबिटेड. द आयलँड वॉज इनहॅबिटेड म्हणजे तिथे त्या बेटावर, त्या आयलँडवर अजून कोणीतरी राहत होतं. मोठा पाय असलेला प्राणी तिथे अजून कोणीतरी राहत होतं. ओके, याची त्याला खात्री झाली. तर असा हा लेसन आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत एकदा ऐका हा लेसन आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि प्लीज चेक करा, त्यामुळे तुम्हाला दुसरे लेसनसुद्धा मिळतील. अँड देन आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.